नमस्कार प्रेक्षक हो, सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं खूप खूप मनापासून स्वागत. ज्यांच्या कामामुळे अनेक हिरमुसलेल्या आयुष्यामध्ये आत्मविश्वासाचे रंग भरले गेले, ज्यांनी विटिलायगो किंवा कोड याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलून टाकली आणि श्वेतासारख्या संस्थेच्या कामातून ज्यांनी एक चळवळ उभी केलेली आहे, अशा आपल्या आजच्या सखी सह्याद्री कार्यक्रमातल्या निमंत्रित आहेत ध्येयनिष्ठ, सेवाव्रती, शल्यविशारद डॉक्टर माया तुळपुळे. मॅडम, सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तुम्ही 74 साली MBBS झालात. त्याच्यानंतर अगदी आजपर्यंतचा जो प्रवास आहे तुमचा, तो खूप प्रेरणादायी आहे, विलक्षण आहे. पण त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण त्याच्या आधी तुमचं बालपण कसं गेलं त्याबद्दल आम्हाला सांगा. माझं बालपण खूप चांगलं गेलं. माझे आई वडील आणि सगळे कुटुंबीय खूप सुसंस्कृत, शिकलेले असं असल्यामुळे मी आणि माझा भाऊ जुळे आहोत, तरी असं आमच्यात भेदभाव कधी झाला नाही. आणि मी लहानपणी टॉमबॉयच होते म्हणे ना, मी त्याच्याच मित्रांबरोबर खेळायचे. साधारण वयाच्या 10व्या वर्षी मला पांढरे डाग यायला सुरुवात झाली. आणि मॅट्रिक म्हणजे 14व्या-15व्या वर्षी असं जाणवलं की कुठेतरी दिसणं हे महत्त्वाचं असतं त्या तरुण वयात. तेव्हाच मी ठरवलं की आपण डॉक्टर व्हायचं, की आता आपल्याला हे काहीतरी वेगळं झालेलं आहे आणि आता आपण आपलं आयुष्य समाजाची सेवा करण्यासाठीच आहे असं समजून मी डॉक्टर व्हायचं त्या काळात नक्की केलं. तुम्ही ज्या काळात वैद्यकीय शिक्षण घेतलं, तर त्या काळामध्ये थोडंसं पुरुष वर्चस्व असलेलं फील्ड होतं, ते म्हणजे सर्जरी. सर्जन झालात, त्याच्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करायला लागला, त्याबद्दल सांगा. फर्स्ट MBBSला आम्हाला ॲनाटॉमी किंवा शरीरशास्त्र हा विषय असतो आणि तो मला खूप आवडायचा. त्याच्यात मला डिस्टिंक्शन होतं. तेव्हा असं लक्षात आलं की मेडिसिन हे पूर्ण सायन्स नाही आहे, शरीरशास्त्र हे काही गणित नाही आहे. पण मेडिसिनमधली त्यातल्या त्यात शास्त्रीय बाजू जी काय असेल ती सर्जरी आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला हार्टचा काहीही आजार झाला तरी तेवढीच 10-5 औषधं देता येतात. पण तुम्हाला टॉन्सिल्स झालं काढून टाकलं, अपेंडिक्स झालं काढून टाकलं की तुम्ही पूर्ण बरे होतात. आणि म्हणून मी सर्जरी घ्यायचं ठरवलं. तेव्हा फक्त मी एकटी मुलगी आणि 10 आमचे सहाध्यायी असे होते. त्यांनी पहिली 6 महिने माझी खूप कठीण परीक्षा बघितली की ही खरंच काम करते का. म्हणजे इमर्जन्सीच्या वेळी सिरियस पेशंट असला की रात्री 3 वाजता पण ते येऊन बघायचे की ही खरंच तिथे जागत बसली आहे का पेशंट बघत. पण त्यानंतर मात्र सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि मग पुढे मला फार त्रास झाला नाही. नंतर असं झालं की आमच्या इमर्जन्सीच्या वेळी खूप सारे शिक्षक सोडून गेले आणि MS ला मला 5-6 महिने राहिले असताना आमच्या कॉलेजची MSc म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीजच कॅन्सल झाल्या. त्यामुळे माझी 2 वर्ष वाया गेली. मग पुण्यात ॲडमिशन मिळाली आणि मग मी पुण्यात येऊन BJ मेडिकलमधून MSc जनरल सर्जरी केलं. त्याच आधी MS ला मिळते की नाही ॲडमिशन हे माहिती नव्हतं, म्हणून मी मुंबईला डिप्लोमा इन ॲनेस्थेशिया पण केलं. म्हणजे अशा दोन्ही डिग्रीज घेतल्या. आपल्या त्वचेचा रंग बदलतोय हे जेव्हा कळलं, तेव्हा एक स्वतःशी चाललेला जो संघर्ष असतो, त्या संघर्षावर तुम्ही कशी मात केलीत? मला पांढरे डाग आले, पण ते औषधांनी पहिल्या 6 महिन्यातच बरेचसे बरे झाले. एखाद दुसरा डाग कुठेतरी पायावर वगैरे म्हणजे झाकल्या जाईल अशा ठिकाणी राहिला होता. पण त्याचं टेन्शन हे होतंच. जरी घरच्यांनी काहीही जाणवून दिलं नाही, माझी आई वडील काका फार मला सांभाळून घेणारे होते. पण मला ह्यावेळेस आणखीन एक छान सांगावंसं वाटतं की आपले जे अगदी जवळचे घरातले असतात ते तुम्हाला कधीच बोलत नाहीत, ते समजून घेतात. पण जे दूरचे नातेवाईक असतात, काके, आते, मामे किंवा असे लांबचे जे असतात ते टोचून बोलणारे असतात. पण मला असं कधीही कोणी बोललं नाही. म्हणजे मला MBBSला येईपर्यंत ह्याला कोड म्हणतात हे पण माहिती नव्हतं. MBBSला आल्यावर कळलं की ह्याला कोड म्हणतात. तर हा कुठेतरी एक सकारात्मक भाग होता. पण जसं वयात यायला लागले तेव्हा मात्र मला निराशा आली. आणि माझी आई खूप चांगली होती. ती म्हणाली की तू आता असं कर, उन्हाळ्याच्या सुट्टीत तू आता रामायणच वाच.
म्हणजे राम एवढा मोठा राजा होता, सगळं होतं, पण त्यालाही किती खडतर वनवास सोसायला लागला. अगदी. आणि मग मी तिने सांगितलं म्हणून वाचलं वाल्मिकी रामायण आणि मग समहाव मी त्याच्यातनं बाहेर पडले. असा एक टर्निंग पॉईंट येतो आणि आपण त्या एका आपल्या मनामध्ये जी ग्रज असतो त्याच्यावरती मात करून पुढे जातो. त्याच्यानंतर तुम्ही पुण्यामध्ये आलात, स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय तुम्ही करत होतात, संसार सुरू होता आणि हे सगळं छान आयुष्य सुरू असताना श्वेता ही संस्था सुरू करावी, श्वेताच्या माध्यमातून काही करावं, ही उर्मी कशी आली? मध्यंतरी मला परत थोडेसे पांढरे डाग यायला सुरुवात झाली. काय ते औषधाने थोडेफार बरेही होत होते, पण माझ्या वयाच्या साधारण 48व्या वर्षी मेनोपॉजच्या सुमाराला ते एकदम खूप वाढायला लागले. बरं. आणि वाढले म्हणजे इतके वाढले की 6 महिन्यात मी जवळजवळ पूर्ण अशी पांढरी झाली, जी सावळी होती. आणि मग तेव्हा मला असं फार नैराश्य आलं, राग आला की अरे आपण डॉक्टर आहोत तरी असं कसं होऊ शकतं. पण कदाचित माझ्या आधीच्या पूर्वपीठिकेमुळे असेल, मी ती निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये चॅनलाइज करू शकले. माझे खूप नातेवाईक, मित्रमैत्रिणी, डॉक्टर्स अमेरिकेत आहेत, पण मी आत्तापर्यंत कधीच जायची हिंमत केली नव्हती. पण मी म्हटलं आता मी काय युरोपियन अमेरिकनांसारखीच दिसते, जावं आपण. म्हणून मी 2000 साली अमेरिकेत गेले आणि तिथे गेल्यावर मला इतकं छान वाटलं. थोड्या वेळाने लक्षात आलं की इथले सगळेच लोक आपल्यासारखे आहेत, त्यामुळे माझ्याकडे कोणी वळूनच पाहत नाही आहे. आणि मग तिथे मी जवळजवळ 2 महिने हिंडत होते. त्याच्यात खूप विचार मंथन झालं आणि माझ्या लक्षात आलं की अरे हार्ट अटॅक आला तर आज अमेरिकेतही तीच ट्रीटमेंट आहे, भारतातही तीच आहे, पण कॅन्सर झाला तरी तीच ट्रीटमेंट आहे, पण पांढऱ्या डागाला आपल्याकडे एवढा बाऊ आहे, हा जो स्टिग्मा आहे तो बाकी कुठे नाही आहे. मग ह्याच्या बाबतीत आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि आपल्या देशात कोड असण्याचं प्रमाण हे जास्त आहे. जगभर 0.3% ते 1% असेल, पण आपल्या देशात ते 2-2.5% आहे. आणि सगळ्या साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये ह्याला स्टिग्मा आहे, जो बाकी कुठेही नाही, कारण त्यांच्याकडे दिसून येत नाही कलर कॉन्ट्रास्ट. त्यामुळे आफ्रिकन अमेरिकन आणि साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज ह्यांना हे जास्त त्रास सहन करायला लागतो. तर मग आता आपण ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी सर्जन आहे आणि ह्या सगळ्यातनं गेलेली आहे, म्हणून मी हे धाडस केलं. आणि आणखीन एक विचार होता की मला कुटुंबातून खूप चांगला सपोर्ट मिळाला, मी हे स्वतः ॲक्सेप्ट केलं. तर तुम्ही ह्या 2 गोष्टी जर करू शकलात तर तुमचं आयुष्य किंवा क्वालिटी ऑफ लाईफ खूप सुखावं होतं. तर हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित न राहता अनेकांना हा विचार द्यावा, अशी एक उर्मी आली आणि मग संस्था सुरू केली. श्वेता आता कुठले कुठले उपक्रम चालवते, काय पद्धतीचं काम श्वेताचं सुरू आहे? आमचा लढा 2 पातळीवर आहे. एक तर वैयक्तिक, ज्याला कोड झालं आहे त्याचं काउन्सिलिंग करणं किंवा जगात जे काय लेटेस्ट असेल ते सगळं आम्ही एका छताखाली अवेलेबल करून देतो. लोक म्हणाले की आम्हाला लग्नाला त्रास होतो, तर हे भारतातलं पहिलं वधूवर मंडळ आहे की जे फक्त पांढरे डाग असणाऱ्या व्यक्ती किंवा घरात कोणाला तरी पांढरे डाग आहेत म्हणून त्यांच्यासाठी काम करतं. नंतर कॉस्मेटिक कॅमोफ्लाज असतं की जसं आपण मेकअप करतो तसा मेकअप मिळतो, ते आम्ही जर्मनीहून आयात करतो. आपल्या देशात सनस्क्रीनबाबत खूप उदासीनता आहे, खूप लोकांना माहितीच नाही आणि मग त्यामुळे खूप त्वचा भाजून निघते, त्रास होतो, म्हणून आम्ही सनस्क्रीन लोशन्सवर हे करतो. आणि आता मी जगभरात खूप प्रवास करते, अनेक मोठ्या मोठ्या जगातल्या विटिलायगो फाउंडेशन्सवर मी मेंबर आहे. तर नॅरो बँड UVB किंवा एक्झायमर लेझर ही एक खूप प्रभावी उपचार पद्धती आहे जगभरात. तर ती आम्ही अतिशय माफक दरात श्वेतातर्फे उपलब्ध करून देतो. आणि आमचं एक नोकरीविषयक सहायता केंद्रही आहे की दिसायला चांगलं नाही म्हणून फ्रंट डेस्क जॉब कोणाला मिळत नाहीत, तर असं कुठेही कोणाला अडचण आली तर आम्ही त्यांना मदत करतो. आणि ही झाली वैयक्तिक लेव्हलवर. आणि आमचं सामाजिक कलंक किंवा स्टिग्मा घालवण्यासाठी पण खूप काम आहे अवेअरनेसचं. जसं ब्रेस्ट कॅन्सरसाठी पिंकॅथॉन आहे, तसं आमचं रन फॉर व्हिटिलायगो असतं जानेवारी महिन्यात शेवटल्या रविवारी.
नंतर आम्ही अनेक पुस्तिका पत्रकं छापतो. वर्षभरातून पुण्यात कमीत कमी 2 सामाजिक सभा होतात, त्यांना मोठ्या मोठ्या व्यक्तींना बोलावतो. नंतर आम्ही डर्मॅटॉलॉजिस्ट कडून एक व्हिटिलायगोला, ज्याला मोनोग्राम म्हणतात, की ऑल अबाउट व्हिटिलायगो असा लिहून घेतला आहे. कारण बऱ्याच डॉक्टर्सना, जनरल प्रॅक्टिशनर्सना माहिती नसतं की व्हिटिलायगो म्हणजे काय आहे. तर त्यांच्यात सुद्धा अवेअरनेस करण्याची आपल्याला गरज आहे. म्हणून तसंच पेशंटसाठी पांढरे डाग, कारणे आणि उपचार हे पण आम्ही एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. आमचं रंगमनाचे म्हणून एक वार्षिक असतं, त्याच्यात पण खूप मोठे मोठे लोक सहभागी होतात. तर असं आम्ही पेशंट्ससाठी हे उपक्रम करतो. सखी सह्याद्री कार्यक्रमात आम्ही लगेचच परत येतोय, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. सखी सह्याद्री कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण बोलतो आहोत माया तोडकरेंशी. मॅडम, आता श्वेताबद्दल सगळं सांगितलं, श्वेता कोणते उपक्रम करते ते सांगितलं, पण आमच्या प्रेक्षकांमधून कुणाला जर श्वेताशी संपर्क करायचा असेल तर त्यांनी कुठे संपर्क करावा त्याच्याबद्दल सांगा. आमचं ऑफिस सहवास हॉस्पिटल, कर्वेनगर, पुणे 52 इथे आहे. 11 ते 5 असं सोमवार ते शनिवार ऑफिस सुरू असतं. आमचं लँडलाईन आहे 02025440530. तुम्ही आम्हाला वेबसाईटवरूनही कॉन्टॅक्ट करू शकता. वेबसाईट आहे www.myshweta.org. आम्ही यूट्यूबवर पण आहोत, फेसबुकवर पण आहोत. व्हिटिलायगो सपोर्ट श्वेता असोसिएशन ह्या नावाने तिथे तुम्ही जरूर आम्हाला भेटू शकता. माध्यम प्रबोधनाचं काम करतात आणि चित्र हे खूप शब्दांच्या पेक्षा कैक पटीने जास्त प्रभावी आहे. मी वेगळ्या एका तुमच्या उपक्रमाच्या संदर्भात बोलणार आहे, तो म्हणजे नितळ. नितळ सिनेमा तुम्ही काढला, तर कसा बनला नितळ? मी 2004 साली सुमित्रा भावेंचा देवराई हा सिनेमा बघायला गेले. सिनेमा बघून परत येताना असं वाटलं की स्किझोफ्रेनियासारखी अतिशय गुंतागुंत असलेली एक अवस्था सुमित्रा त्यांनी फार प्रभावीपणे आणि टेक्निकली करेक्ट, मेडिकली करेक्ट अशी मांडलेली आहे. तेव्हाच मनाशी खुणगाठ बांधली की आपण पण नितळ काढायचा, सिनेमा काढायचा. सिनेमाबद्दल काहीही माहिती नव्हतं. मी एक मध्यमवर्गीय सर्जन आणि गृहिणी, सिनेमा कशाशी खातात काही माहिती नव्हतं, पण इच्छा फार जबरदस्त होती. असंच त्यांना जाऊन भेटले की आमचा एक असा स्वमदत गट आहे आणि आम्हाला त्याच्यातर्फे एक सिनेमा काढायचा आहे. तेव्हा आमच्याकडे फक्त 4 लाख रुपये श्वेताचे होते. सुमित्रा ताईंना असं वाटलं की ही बाई काय बोलतीये. त्यांनी माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं. मला म्हणाले आपण एक 15-20 दिवसांनी पुन्हा भेटू, तू विचार कर. मी म्हटलं ठीक आहे. पण मी हट्टाला पेटले होते. याला 2 कारणं होती. 2005 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी लेप्रसी किंवा कुष्ठरोग हा आता भारतातून हद्दपार झाला आहे किंवा बऱ्यापैकी कमी झाला आहे असं जाहीर केलं होतं. आता कुष्ठरोगानंतर सगळ्यात जास्त सोशल स्टिग्मा असलेला विकार हा कोड आहे, कारण तो न सांगता दिसतं. समोरच्या व्यक्तीला एड्स आहे का, TB आहे का, कॅन्सर आहे का, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हे तुम्ही रिपोर्ट बघितल्याशिवाय कळत नाही. हे सगळं न सांगता दिसतं. आणि आपल्या देशात तर आमच्या घराण्यात असं काही नाही, म्हणून याला फार मोठा स्टिग्मा आहे. किंवा कोडसुद्धा फुटलं म्हणतात, शिंग फुटल्यासारखं. तर हे कुठेतरी जनप्रबोधन करून घालवायला पाहिजे. आणि आपल्या भारतीय जनमानसात सिनेमाचं केवढं महत्त्व आहे हे आपल्याला माहिती आहे. ते एक गारुडच असतं. म्हणजे अमिताभ बच्चन किंवा आमिर खाननी सांगितलं की लोकांना पटतं. आमच्यासारख्या डॉक्टरांनी सांगितलं की डॉक्टरना काय कळतं, ते सांगतच असतात. असं सगळं असतं. आणि म्हणून मी हा सिनेमा करायचं मनावर घेतलं. सुमित्रा त्यांनी खूप सहकार्य केलं, सुनील सुकटणकर दोघांनी पण. आम्ही बऱ्यापैकी सगळे हक्क त्यांना दिले होते. पैशाची जमवाजमव हा खूपच मोठा भाग असतो आणि ते वाढतच जातं. पण मला खूप आनंद वाटतो सांगायला की आम्हाला जे काय सगळं अभिप्रेत होतं
की एक कौटुंबिक आधार पाहिजे, म्हणून ती त्या नितळ कथेमध्ये आजी आजोबा, काका काकू आणि चुलत बहिणी भाऊ असं ते सगळं कुटुंब आहे. तुम्ही सर्व गुणसंपन्न असला तरी एक पांढरा डाग तुमचे अनेक गोष्टींना मारक ठरू शकतो. आपल्या देशात स्त्रियांना थोडं जास्त प्रमाण आहे कोडाचं, 60% आणि पुरुषांना 40%. म्हणून त्या नायिकेला कोड आहे, म्हणजे तो पण मेकअप करून केलं. नंतर डाग लपवण्यासाठी लोक मोठे मोठे कपडे घालतात आणि आपल्या देशात कॉटन घालणं जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून ती सगळे सुती कपडे लांब लांब दाखवते लपवायसाठी. अशा अनेक आमचे इनपुट्स त्या सिनेमात आहेत आणि ते सुनीता त्यांनी फार सुंदररित्या मांडले आहेत. म्हणजे सौंदर्याची व्याख्याच काय, तर सौंदर्य म्हणजे काही फक्त कातडी नाही आहे, त्याच्या आतला माणूस, मन, बुद्धी हे पण आहे. हा पण आम्ही एक समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यातनं. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं जे काम सुरू होतं तर ते काम नितळच्या नंतर त्या कामावरती कसा परिणाम झाला? आम्ही 5-10 वर्षात कितीतरी भाषणं देऊन जे करू शकलो नसतो ते एकट्या नितळ सिनेमामुळे करू शकलो. अजूनही तो सिनेमा खूप ठिकाणी बघितला जातो. त्यांनी नक्कीच लाखो लोकांपर्यंत पोचलो आणि लोकांची मानसिकता बदलण्यात 100% आम्हाला काही पावलं पुढे गेलो किंवा बऱ्याच अंशी यश आलेलं आहे. कामाला गती मिळाली सिनेमाच्या प्रदर्शनानंतर असं म्हणता येईल, नाही का? बरोबर. मॅडम, तुम्ही ह्या कामासाठी भारतभर फिरताच, जगभर सुद्धा फिरता, तर वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा तुम्ही कॉन्फरन्सेसना जाता किंवा आणि कशा उपक्रमांमध्ये सहभागी होता तर तिथले अनुभव कसे आहेत? एक व्हिटिलायगो इंटरनॅशनल पेशंट ऑर्गनायझेशन कमिटी म्हणून आमची एक कमिटी पण आहे. त्याच्या जवळजवळ 25 देशातले श्वेतासारखे जे व्हिटिलायगोवर काम करतात अशा संस्था त्याच्यात सहभागी आहेत. युरोपियन देशांमधला आणि आपल्या देशातले प्रॉब्लेम्स फार वेगळे आहेत. तिथे शक्यतो पांढरे डाग दिसूनच येत नाही. जेव्हा ही लोक, त्यांना ब्राऊन कातडीचं कौतुक म्हणून ते जेव्हा टॅनिंग करायला, सनबेदिंगला जातात तेव्हा त्यांना जिथे पांढरे डाग असतात तिथे ब्राऊन कलर यायच्याऐवजी फोड किंवा सनबर्न्स होतात. आणि मग जेव्हा ते डॉक्टरकडे जातात तेव्हा कळतं की हा व्हिटिलायगोचा पॅच आहे. त्यामुळे त्यांच्याकडली सगळ्यात मोठी ॲक्टिव्हिटी म्हणजे कॉस्मेटिक कॅमोफ्लॅज. आपल्याकडे वधूवर मंडळ ही आमची सगळ्यात यशस्वी आणि खूप मोठी ॲक्टिव्हिटी आहे आणि आवश्यक आहे ती खूपच. तर तसं त्यांच्याकडे नाहीच आहे काही. त्यामुळे त्यांच्याकडे स्टिग्मा नाही आहे. पण तरीही कुठेतरी पेशंट्सचं मन खातंच आणि म्हणून मग ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन्स सहभागी होतात. तुम्ही आता स्टिग्माबद्दल बोललात, तर हा स्टिग्मा समोरच्या माणसाच्या मनात तर असतोच, नॉर्मल जे तथाकथित आपण म्हणू, तर त्याच्याहून जास्त ज्याला ते पांढरे डाग आहेत त्याच्याही मनात असेल. तर हा स्टिग्मा काढून टाकायचा असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपले प्रेक्षकही खूप हे ऐकणारे असतील, असे काही त्याच्यामध्ये असतील, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? बरेच वेळा नुसतं सोशल स्टिग्मा म्हणतात किंवा सामाजिक कलंक म्हणतात, पण मला सांगायचं की हा सामाजिक जेवढा आहे तेवढाच ज्याला काहीतरी वैगुण्य आहे. आता हे पांढरे डाग असू शकतील, तो खूप काळा असेल, तो खूप जाडा असेल, तो उंच असेल, त्यालासुद्धा कुठेतरी मन खात असतं. किंवा ते जसं आपण म्हणतो चोराच्या मनात चांदणे, तसं त्याच्या मनातही ते कुठेतरी असतं. आणि आता माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून आणि 3-3.5 हजार लोकांशी मी संवाद साधलेला आहे, त्याच्यावरून मला असं दिसतं की समोरच्याच्या नजरेत ते जेवढं आहे ते 40% असेल, पण 60% तर आपल्याच मनात आहे. आणि त्याचं एक छान उदाहरण म्हणजे मला जेव्हा असे खूप पांढरे डाग आले तेव्हा मी नकळत मी समजत होते की नाही मी ह्या सगळ्यावर मात मिळवली आहे, पण मी नकळत असं खाली बघून चालायचे रस्त्याने. तर माझी एक मैत्रीण एकदा समोरून येत होती, ती मला म्हणाली, तू हल्ली असं खाली बघून का चालते? आणि मग माझ्या लक्षात आलं की लोकांच्या नजरा टाळण्यासाठी मी खाली बघते रस्त्याकडे, आणि मग मी अर्थातच ते सोडून दिलं. पण असं अनेक गोष्टी असतात की आपल्या त्या लक्षात येत नाहीत, पण आपण त्या करत असतो. आणि आता आपण हे स्टिग्माबद्दल बोलतोच आहोत, तर मला त्याचे साधारण 2 प्रकार दिसतात. की एक माइल्ड आहे, तो फार सटल असतो, वरवर दुसऱ्याला कळत नाही, पण आता
कित्येक वेळा असं होतं की आमचे मेंबर बसमध्ये बसले आहेत तर त्यांच्या शेजारी कोणी बसत नाही, किंवा मग त्या बसलेल्या जागेवर बसायचं असलं तर मग ते नॅपकिन काढून आजी 4 वेळा सीट पुसणार मग बसणार. शक्यतो लग्न समारंभांना बोलवत नाही. अगदी टोकाचं म्हणजे जर चुलत बहीण वगैरे असली तर पत्रिकेवर लिहून पाठवतात की हिला लग्नाला आणू नये, किंवा दाखवण्याचे किंवा असे कुठले कार्यक्रम असतात त्यांना बोलवत नाही, किंवा वाढदिवस साजरे करायचे तर मग ते शक्यतो तुझ्या वाढदिवसाला आपण कुठेतरी झूमध्ये जाऊ, बागेत जाऊ, घरी कशाला कोणाला बोलवायचं. किंवा मुलांना खेळायला पाठवताना सुद्धा लांब लांब कपडे. म्हणजे आमच्या असोसिएशनमधला एक 8-10 वर्षाचा मुलगा बऱ्यापैकी बरा झाला तर त्याला गुडघ्यापासून खाली पांढरे डाग होते, म्हणून त्याचे वडील त्याला नेहमी जीन्स किंवा फुल पॅन्ट घालून खेळायला पाठवायचे. तो जेव्हा बरा झाला तेव्हा तो म्हणाला, बाबा ह्या दिवाळीत मला फक्त हाफ पॅन्ट आणा, मी बाकीच्या मुलांसारखं क्रिकेट खेळायला तर चड्डीच घालून जाणार. तर हे सगळं पेरेंट्सनी पण कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे आणि हे टाळायला पाहिजे. तर माणसाला माणूस म्हणून बघा, खरं, आणि असं कुठला तरी स्टिग्मा मनात ठेवू नका, असंच मला लोकांना सांगावंसं वाटतं. हा स्टिग्मा मनात नसेल तर पुढे जायला अजून जास्त वेग मिळेल, गती मिळेल. प्रेक्षक हो, सखी सह्याद्री कार्यक्रमात आम्ही लगेचच परत येणार आहोत. कुठेही जाऊ नका या छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रेक्षक हो, सखी सह्याद्री कार्यक्रमात या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. तुमच्या हाताशी आता श्वेता किंवा इतक्या वर्षांची तुमची प्रॅक्टिस आहे, याच्यातनं खूप अनुभव गाठीशी आहे तुमच्या. तर अजून काही मांडावं समाजासमोर असं काही मनात विचार आहे का? आम्हाला लहान मुलं शाळा कॉलेजातली ह्यांच्यावर आता फोकस करायची इच्छा आहे. कारण हा जो स्टिग्मा आहे तो वयस्कर म्हाताऱ्या लोकांच्या डोक्यात पक्का बसलेला आहे. पण तुम्हाला जर तो समाजातून काढायचा असेल तर आता हे जे नवतरुण आहेत किंवा लहान मुलं आहेत ह्यांच्या मनातूनच तो गेला पाहिजे. म्हणून खरं शाळा कॉलेजेसमध्ये आमचे काही उपक्रम आहेत की त्यांची मेडिकल टेस्ट करताना पांढरे डाग आहेत का ह्याची पण चौकशी करावी. आणि त्यांना हे काही विशेष नाही आहे, हे फक्त रंगद्रव्याचा डेफिशियन्सी आहे, किंवा आपले केस पांढरे होतात तसं त्वचेवर पांढरे डाग आले आहेत, एवढं त्यांना समजलं पाहिजे. आणि हे संसर्गजन्य नाही, ह्याच्यापासून दुसऱ्याला अपाय नाही, हे सगळं समजलं तर हळूहळू हा स्टिग्मा बदलेल. कारण पुढे हीच मंडळी समाज धुरीण होणार आहे. तर म्हणून आम्हाला शाळा कॉलेजांमध्ये खूप फोकस करायचं आहे. आणि त्याच्यासाठी एक छोटी डॉक्युमेंटरी करायची आमची खूप इच्छा आहे की जी आम्ही 8-10 मिनिटात सगळ्यांना दाखवू आणि ह्या मुलामुलींचं प्रबोधन करू शकू. तर त्याच्यासाठी ऑफकोर्स आम्हाला मदतीची गरज आहे, पण हा आमचा एक पुढला उपक्रम अगदी निश्चितच आहे. आणि मला आणखीन सांगायला आनंद वाटतो की त्वचारोग तज्ज्ञांचा आम्हाला खूप सुरुवातीपासून आधार आहे. कारण पेशंट शेवटी पहिल्यांदा त्वचारोग तज्ज्ञांकडे जाणार. त्यांनाही अशा स्वमदत गटाची आता खूप माहिती किंवा महत्त्व पटलेलं आहे की नुसत्या औषधांनी आजार बरा होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला आतून बरं वाटलं पाहिजे, तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे हे कुठल्याही आजाराच्या बाबतीत आहे. जसं आता नाही मला थोडीशी शुगर आहे पण मी चहात साखर घेतो, तर त्याला आधी पटलं पाहिजे की मला डायबिटीस आहे, मधुमेह आहे आणि मी हे नको करायला. तसंच आधी तुम्हाला कोड आहे हे लोकांना पटलं पाहिजे. ह्याला खूप स्टिग्मा असल्यामुळे लोक नेहमी निगेटिव्ह मोडमध्ये जातात. नाही नाही ते काही नाही आहे, ते असंच आहे, मग मी असं करते तसं करते, लपवण्याकडे कल आणि काहीतरी थातूरमातूर औषधं की जे तुमचे कोणी तज्ज्ञ नाही आहेत. शेजारच्यांनी सांगितलं की पांढरी दगडी उगाळून लाव आणि तुळशी वृंदावनातली माती लाव, काहीही असं सुरू असतं. तर असं न करता तुम्ही तज्ज्ञांकडे जा, योग्य काय असेल तो सल्ला घ्या. म्हणजे कित्येक वेळा असं होतं की पांढरं काही खाऊ नका असं सांगितलं जातं आणि आपल्याकडे कोड हे जगभरात जर 20व्या आणि 30व्या वर्षात मॅक्झिमम लोकांना होत असेल तर ते आपल्या देशात 10 ते 20 वर्षातच होत आहे. म्हणजे माझ्याकडे 1000-1200 लोकांचा डेटा आहे, त्याच्यात जे ॲव्हरेज एज आहे ते फक्त 12 वर्ष आहे. आणि कित्येक मुलं अशी आहेत की त्यांना 5व्या-6व्या वर्षीच आलं आहे.
किंवा सगळ्यात यंग जी व्यक्ती आमच्याकडे आली ती फक्त 2 महिन्याची होती. बापरे, म्हणजे बाळच. आणि अशा व्यक्तीला किंवा अशा बाळाला तुम्ही जर दूध नको, दही नको, भात नको, केळं नको, अत्याचार आहेत म्हणजे. काय खायचं त्याने. आणि गंमत म्हणजे मी तर डॉक्टर आहे हे माहीत असूनही मला एकाने सांगितलं तुम्ही पांढरे कपडे सुद्धा घालू नका. म्हणजे त्याला काहीही सायंटिफिक बेसिस नाही. हे कुठेतरी लोकांना कळलं पाहिजे. आणि मग लोकांना खूप वीकनेस येतो, दूध नाही, काही नाही, म्हणजे त्याचेच दुष्परिणाम सुरू होतात. दुसरं म्हणजे कोडाबरोबर आजकाल त्याला ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणतात. जसं थायरॉइड आहे किंवा टाईप 1 डायबिटीस आहे. तर म्हणजे हा इतका आपण कॅज्युअली घेतला पाहिजे की हा थायरॉइड काही तुमच्या चुकीमुळे झालेला नाही आहे किंवा टाईप 1 डायबिटीस ज्याच्यामध्ये लहान मुलांना इन्शुलिनच घ्यायला लागतं. तर अशा प्रकारचा हा विकार आहे. अजूनही ह्याचा कुठलाही जनुक सापडला नाही. तुम्हाला गंमत वाटेल, आपल्या देशात 5000 वर्षापूर्वी सुद्धा लोकांना याला श्वेतकुष्ठ किंवा किलास म्हणायचे हे माहिती आहे. तेव्हापासून बावचीचं औषध घेतात. आणि सांगायला अभिमान वाटतो की आजही ॲलोपॅथीत जी औषधं उपलब्ध आहेत त्यातली कित्येक औषधं हे बावचीचे प्युरिफाईड एक्स्ट्रॅक्ट आहेत. बरं. हां. पण इतकी वर्ष आपल्या देशात, हजारो वर्ष माहीत असूनही आजतागायत ह्याला 100% उपचार अवेलेबल नाही आहेत. 100% कोणी रुग्ण बरा होत नाही. हे कशामुळे होतं माहिती नाही, कुठल्या वयात होतं हे माहिती नाही, पुढल्या पिढीत येईल का हे माहिती नाही. असं सगळं डार्क पिक्चर आहे. तर अशा ह्याच्यात पेशंटचा ॲक्सेप्टन्स हा खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी वेळच्या वेळी औषधं घेतली, खूप दिवस औषधं घ्यायला लागतात, कदाचित वर्षानुवर्ष. तर तेवढा पेशन्स ठेवून तुम्ही वेळच्या वेळी औषधं घेतली पाहिजेत. तर ते तुम्ही लवकर बरे होऊ शकता. आणि हे सगळं डर्मॅटॉलॉजिस्टना कळलेलं आहे, म्हणून ते आम्हाला खूप सहकार्य करतात. डर्मॅटॉलॉजिस्ट आणि जागतिक कोड दिवस जो साजरा केला जातो त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती. हो, आपल्या देशातले डर्मॅटॉलॉजिस्ट यांनी आपल्याला फार आधीपासून मदत केलेली आहे. म्हणजे 2005 साली लेप्रसी इरॅडिकेशन झाल्यानंतर आपल्या देशातल्या डर्मॅटॉलॉजिस्टनी ठरवलं की आता आपण कोड किंवा व्हिटिलायगो ह्याच्यावर फोकस करायचं. आणि मग त्यांनी 2008 साली 19 मे हा भारतातला कोड दिवस असं जाहीर केलं. कारण AC दत्ता म्हणून एक डर्मॅटॉलॉजिस्ट होते आणि त्यांना स्वतःला कोड होतं आणि त्यांनी खूप काम केलं आणि खूप समाज प्रबोधन केलं. तर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2008 सालापासून आपण हा जागतिक भारतातला कोड दिन साजरा करतो. आम्ही पण त्या निमित्ताने खूप पथनाट्य केली, अनेक सिनेनटांनी येऊन आम्हाला उपकृत केलं, चांगला संदेश समाजापर्यंत पोचवला. मग 2012 साली मायकेल जॅक्सन गेल्यानंतर जगातली ती सगळ्यात मोठी सेलिब्रिटी होती की ज्याला कोड होतं. तो गेल्यानंतर मग अमेरिकेतल्या लोकांनी खूप उचल खाल्ली आणि मग आता जगभरात 26 जून हा ज्या दिवशी मायकेल जॅक्सन गेला तो दिवस जागतिक कोड दिन म्हणून साजरा होतो. तर हे दिन साजरा करण्याचं एकच उद्दिष्ट असतं की त्या निमित्ताने त्या दिवशी लोकांसमोर हा विषय खूप चांगल्या रीतीने पुढे येतो आणि फोकस वाढतो. हा जो सगळा तुमचा प्रवास आहे त्याच्यात खूप बरे वाईट अनुभव तुम्ही घेतले असतील, तर असे संस्मरणीय काही घटना, अनुभव असतील तर त्या आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर कराल. संस्मरणीय म्हणजे काही काही तर खूप विदारकच आहेत. मी बाबा आमट्यांकडे आनंदवनात अनेक वर्ष जाते. तर तिथे गेल्यावर मला पुण्याची एक IT इंजिनियर मुलगी भेटली की जी माझ्यासारखीच पूर्ण डिपिगमेंट झाली होती आणि तिला लग्नानंतर पांढरे डाग आले आणि बाळंतपणानंतर ते खूप भराभरा वाढायला लागले. तर चक्क सासू सासऱ्यांनी तिला घरातनं हाकलून दिलं. बापरे. आणि मला तिथे विकासदादा आमट्यांनी ओळख करून दिली की अगं बघ ही तुमच्या पुण्याची आहे. माझ्याकडे आणखीन एक चांगली BCom झालेली मुलगी यायची आणि तिचे मिस्टर ॲडव्होकेट होते. तिला दुसऱ्या बाळंतपणामध्ये खूप दूध यायचं आणि मग ब्रेस्टवर एक व्हाईट पॅच आला. तर तिला इतकी वाईट ट्रीटमेंट मिळाली की तू ह्या खोलीतच राहा, तिथे जेव. आणि मग ती काही कारणांनी माझ्याकडे आली. मग मी तिला म्हटलं अगं तू ग्रॅज्युएट मुलगी आहे, तू असं काय करतेस.
मग तिने थोडं थोडं करून काहीतरी दुसरा बिझनेस सुरू केला आणि मग ती थोडी स्वयंपूर्ण झाली आणि मग तिचा आत्मसन्मान बराच वाढला. आम्ही आमच्या सगळ्या मुलींना विशेषतः सांगतो की तुम्ही पैसे कमवायलाच पाहिजेत, की दुभती गाय नेहमी काहीतरी आखूडशिंगी बहुगुणी असते, तर तुम्ही स्वयंनिर्भर व्हायलाच पाहिजे. तर हे तर आमचं एक मुख्य त्यांना आहेच सांगणं. आमच्या ज्या सुरुवातीच्या मेंबर्स होते त्याच्यात ज्या 50-60च्या होत्या आणि ज्यांना तरुण वयामध्ये कोड आलं, तर त्या त्यांच्यापैकी 50% मुलींनी असं ठरवलं की आता आपलं आयुष्य संपलं, म्हणजे त्यांनी लग्न नाही केली बहुतांश लोकांनी. तर असेही खूप अनुभव आहेत. या सगळ्यातनं मला एकच जाणवतं, ते म्हणजे गैरसमज जे आहेत कोडाबद्दलचे ते समाजातून घालवून टाकणं ही फार गरज आहे. आणि आत्ता तुम्ही जे म्हणालात की डॉक्युमेंटरी बनवायची आहे, की लहान मुलांपासूनच जर आपण सुरुवात केली की ही बघण्याची दृष्टी चुकीची आहे, तुम्ही स्वच्छ नजरेने ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. प्रेक्षक हो, सखी सह्याद्री कार्यक्रमात आम्ही लगेचच परत येतो आहोत छोट्याशा विश्रांतीनंतर. सखी सह्याद्री कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आत्ता आपण बोललो, जागतिक कोड दिवस साजरा होतो, स्टिग्माबद्दल बोललो, सगळ्या गोष्टींबद्दल बोललो, औषधोपचारांबद्दल बोललो. तर खूप साऱ्या विकारांवरती लसी आहेत की मुळात हे होऊच नाही आहे. तर असं कोडासाठी काही संशोधन फार्माकॉलॉजीमध्ये होत आहे का, किंवा त्याची काय स्थिती आहे, किंवा त्याच्यावर काही प्रयत्न होत आहेत का, तर त्याच्याबद्दल सांगा. अनेक वेळा हेल्थ डिपार्टमेंटला लिहिलं की तुम्ही 2% लोक आज जगातले भारतातल्या कोड पीडित आहेत, आणि हा काही एका व्यक्तीचा विकार नाही आहे, तो आपल्याकडे स्टिग्मा असल्यामुळे संबंध कुटुंबाचा होतो. म्हणजे तो जवळजवळ कुटुंबातली 4 माणसं घेतली तर कितीतरी कोटी लोकांचा आज हा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही ह्याच्याकडे काहीतरी लक्ष घाला. म्हणजे पांढऱ्या डागांमुळे त्वचेचा रंग बदलतो, माणसाची आयडेंटिटी बदलते, आणि त्याचा मनावर किती परिणाम होतो हे कोणी बघतच नाही. म्हणजे मी निमन्स म्हणून बँगलोरला एक मेंटल हेल्थवर काम करणारी खूप मोठी संस्था आहे, त्यांच्या डिरेक्टरना भेटले. म्हटलं सर, सुनामी, तेव्हा सुनामी नुकतीच येऊन गेली होती, आणि वर्षभरात त्याच्यावर इतका रिसर्च झाला की सुनामीमुळे सुनामीग्रस्तांना किती त्रास झाला मानसिक, किंवा लोक समुद्राला कसे भ्यायला लागले, पाण्याला लहान मुलं कशी भ्यायला लागली. म्हटलं हो, हे हजारो वर्षापासूनचं, ह्याच्यावर कोणीही संशोधन करू इच्छित नाही. एवढंच नाही तर आपल्याकडेच नाही, युरोपमध्ये पण ही अनास्था आहे. आता जगभरात नॅरो बँड UVB आणि काही मलम लावणे ही एक मान्यता प्राप्त आणि त्यातल्या त्यात चांगले रिझल्ट्स असलेली उपचार पद्धती आहे. पण एक आपण फ्रान्सचं उदाहरण घेऊ, अतिशय प्रगत देश आहे, 10 मोठी संशोधन असणारी युनिव्हर्सिटीज आणि त्वचारोग डिपार्टमेंट्स आहेत. त्यातल्या 8 डिपार्टमेंट्सनी सांगितलं की आम्ही कोडावर उपचार करणार नाही. फक्त 2 डिपार्टमेंट्स उपचार करतात, कारण ह्याच्यात पैसा नाही, पेशंट्स बरे होत नाही. आणि एवढंच नाही तर युरोपातले जे छोटे छोटे देश आहेत, क्रोएशिया किंवा आमकी, त्या देशात नॅरो बँड UVBचं मशीनसुद्धा नाही. त्यांना हे उपचार घ्यायचे असले तर प्रवास करून पॅरिसला यायला लागतं. 1-2 मिनिटाची ते लाईट थेरपी घ्यायची आणि आपल्या देशात परत. यासाठी मेडिसिन्स म्हणा किंवा लस, याच्यामध्ये संशोधनाला खूप वाव आहे, आणि जे कोणी खरंच संशोधन करत असतील त्यांनी याच्यावरती सुद्धा काम करणं खूप गरजेचं आहे, नाही का? बरोबर आहे. पण ह्याला कसं म्हणतात, कोडाला एक कारण नाही आहे. आता आपण लेप्रसीबद्दल बोलत होतो, तर ते एका जंतूमुळे, बॅक्टेरियामुळे होतं. तसं कोडाचं नाही आहे. याला पॉलिफॅक्टोरियल म्हणतात. खरं कारण कोणाला समजलंच नाही आहे. एक 15-20% लोकांना फॅमिलीमध्ये हिस्ट्री मिळते, पण कोडाचा जीन किंवा जनुक आजतागायत सापडलेलं नाही आहे. नंतर डायबिटीज, थायरॉइड किंवा चाई लागणे, हे जे ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत, हे असणाऱ्या लोकांना कोड होण्याची शक्यता थोडी जास्त आहे म्हणतात, पण त्याचं पर्सेंटेज पण आपल्याला माहिती नाही आहे. नंतर सनलाईटचा काही परिणाम असू शकतो, की सूर्यप्रकाशामुळे स्किन बर्न होत असेल. काहीतरी खाण्यापिण्याचं, ते तर खूप आहे. म्हणजे बंगालमध्ये म्हणतात की तुम्ही मासे आणि दूध दही खाल्लं की होतं, पण हजारो वर्ष ज्यांनी नॉनव्हेज खाल्लं नाही
अशा गुजराती लोकांमध्ये ह्याचं पर्सेंटेज सगळ्यात जास्त आहे. म्हणजे अशा अनेक विरुद्ध गोष्टी ह्याच्यात आहेत आणि हे खूप गुंतागुंतीचं आहे. याच्यावर खूप संशोधन होणं गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये डॉक्टर स्प्लिट्स म्हणून आहेत, ते 15 वर्ष ह्याच्यावर संशोधन करत आहेत, पण ते फक्त कॉकेशियस किंवा व्हाईट लोकांमध्येच याचं संशोधन करत आहेत. पण त्यांनाही अजून काही असं एक सापडलेलं नाही, काही सापडलेलं नाही. मॅडम, तुम्ही हे सगळं करताय, श्वेताचं काम सुरू आहे, तुमची स्वतःचा व्यवसाय सुरू आहे, स्वतः तुमच्याकडे खूप कला आहेत हातामध्ये, तर ह्या सगळ्यातनं तुम्ही ते छंदही जोपासताय, त्याच्याबद्दल सांगा. मला असं वाटतं प्रत्येकाने कुठेतरी छंद जोपासावाच. म्हणजे तुम्हाला निराशा आली किंवा उगीचच हाताशी मोकळा वेळ आहे तर नसते विचार करण्यापेक्षा आपण त्याच्यात गुंतवून घ्यावं. अगदी. पूर्वी माझी प्रॅक्टिस जेव्हा कमी होती तेव्हा मी कन्सल्टिंग रूममध्ये बसल्या बसल्या भरतकाम करायचे. अरे वा. आणि मी अनेक साड्या वगैरे भरलेल्या आहेत. मग मला टॅटूइंगचा नाद लागला आणि मग मी त्याच्या खूप मोठ्या मोठ्या मॅट्स वगैरे बनवल्या किंवा लहानपणापासूनच मला पर्सेस बनवा, अमकं बनवा, याचा खूप हस्तकला काहीतरी. आणि मला वाटतं सर्जन म्हणून हस्तकला पाहिजे. हो ना, अगदी अगदी. तुमच्या फिंगर्सवर कंट्रोल पाहिजे. तर अशा अनेक कलांची आवड आहे. आणि माझ्या आजोळपासून आम्हाला सगळ्यांना बागेची खूप आवड आहे. आणि आमची शेती होती पण कालांतराने ती गेली आणि म्हणून मी ह्या आवडीपोटी 25 वर्षापूर्वी चक्क एक शेत विकत घेतलं. अरे वा. आणि सुरुवातीची 10 वर्ष ते खूप चांगल्या प्रकारे करू शकले कारण लोकल लोक त्याच्यात सहभागी होती. मग ती सगळी वृद्ध झाली किंवा काही वारली आणि मग मध्यंतरी माझ्या मागे खूप गडबड होती, ते मला जमलं नाही. पण मी आता गेल्या वर्षीपासून पुन्हा शेती करायला सुरुवात केली आहे. आणि मला लोक म्हणतात की पैशासाठी ऊस लावा, अमकं करा, त्याच्यात काय ऊस लावायचा, पाणी द्यायचं दर 15 दिवसांनी आणि 10 महिन्यांनी पीक लोक तोडून नेतात. पण मला हे कुठेतरी थोडं पटत नाही. कारण आता एक तर लोकांचं साखर खाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, एक तर मधुमेह वाढला आहे आपल्या देशात. म्हणजे पूर्वी आमच्याकडे सुद्धा पोत्यानी साखर यायची महिन्याची, आता ते 1-1.5 किलो येते. आता तुम्ही बघत असाल तर आज आपण अफगाणिस्तान, श्रीलंका किंवा आता जगभरात आपल्याला गहू निर्यात करायचा आहे, तर माणूस साखर खाऊन जगू शकत नाही. तर आपण ही अशी धान्य पिकवली पाहिजेत असं मला वाटतं. आणि म्हणून मी ठरवलंय की शक्यतो हे ऊस बीस प्रकरणात आपण पडायचं नाही. कितीही तोटा झाला किंवा काहीही झालं तरी हळूहळू त्याच्यात आपली प्रगती होईल. पण जी लोकल धान्य आहेत ती आपण पिकवायची. म्हणून मी यावर्षी चक्क ज्वारी काढली आणि ती विकली पण. तुमचा हा जो आत्तापर्यंतचा प्रवास आहे तो खूप वैविध्यपूर्ण आहे आणि प्रेरणादायी सुद्धा आहे. तर त्याला शब्दबद्ध करावं, पुस्तक रूपाने काही मांडावं, असं काही विचार आहे का? असं खूपदा वाटलं. म्हणजे खरं नितळ काढल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की आपण एक मेकिंग ऑफ नितळ लिहून काढावं किंवा आणखीन काहीतरी लिहावं. पण लिहायला एक कुठेतरी जी मानसिक काय म्हणावं शांतता लागते, तसं होत नाही ना. रोज नवी नवी आव्हानं असतात. आज हे करू, उद्या ते करू, असं श्वेताच्या आमच्या सारखं आम्ही पुढे पुढे जात असतो. की नितळ काढला, त्याच्यानंतर आम्ही रंगमनाचे मासिक काढलं, त्याच्यानंतर हे रन फॉर व्हिटिलायगो काढलं. तर हे सगळं इस्टॅब्लिश करायला खूप इन्व्हॉल्वमेंट, खूप वेळ जातो. प्रेक्षक हो, सखी सह्याद्री कार्यक्रमात आम्ही लगेचच परत येतोय. कुठेही जाऊ नका, छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रेक्षक हो, सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण बोलतो आहोत शल्यविशारद आणि श्वेताच्या संस्थापिका डॉक्टर माया तुळपुळे यांच्याशी. मॅडम, तुम्ही श्वेताचा पुढचा प्रोजेक्टबद्दल मगाशी आपण बोलत होतो, तर अजून टेक्निकली काही गोष्टी श्वेताच्या माध्यमातून कराव्याशा वाटत आहेत का, की ज्या ह्या सगळ्या चळवळीला हातभार लावतील? नक्कीच. आमचा सगळा फोकस ज्यांना पांढरे डाग आहेत त्यांच्यावर आहे. अगदी. आपण म्हणतो की अन्नधान्य वाचून कोणी मरू नाही किंवा आम्ही डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, पण ते औषध विकत घेण्याची सुद्धा पेशंटकडे पैसा पाहिजे, ताकद पाहिजे. आणि म्हणून ही जेनरिक ड्रग्स निघाली. तर आता श्वेताची ही जी नॅरो बँड UVB आणि त्याच्यासाठी लागणारे जे काय बाह्य मलम वगैरे आहेत, तर ही खूप कॉस्टली आहेत. तर जगातली लेटेस्ट आणि बेस्ट ट्रीटमेंट सगळ्यांना गोड असणाऱ्या व्यक्तींना मिळावी
म्हणून आम्ही आता हे नॅरो बँड UVB मशीन्स आणि एक्झायमर लेझर मशीन्स वेगळ्या ठिकाणी बसवायचा विचार करतोय. याच्या मागचा विचार असा होता, आमच्याकडे एक लहान मुलगा यायचा वाईहून. त्याचे आई वडील शेतात काम करायचे. आता घरात पांढरे डाग म्हटलं की विषय संपला आणि त्यालाही ट्रीटमेंट घ्यायला पुण्यात यायला लागायचं. म्हणजे त्या दिवशीचं आई किंवा वडिलांचं इन्कम गेलं, जाण्या येण्याचा खर्च आणि त्यांचा दिवस सगळा वाया जायचा. त्यापेक्षा कुठेतरी ह्याचं डिसेंट्रलायझेशन करून तिथे ही ट्रीटमेंट अवेलेबल करावी असे आमचा विचार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून एक मशीन आमच्याकडे श्वेतात आहे. आम्हाला ते रोटरीनी डोनेट केलं आहे आणि आम्ही अतिशय कमी दरात अफोर्डेबल कॉस्टमध्ये हे सगळ्यांना देतो. असंच एक मशीन आम्ही नागपूरला बसवलं आहे. आता सोलापूरला एक दिलं. अरे वा. आणि आता हडपसरला एक बसवलं आहे, कारण हडपसरमध्ये मशीन नव्हतं. तिथल्या लोकांना ससून किंवा केईएम किंवा असं कुठेतरी 15 किलोमीटर गर्दीतून तासभर वाया घालवायचा. जाताना तासभर, येताना तासभर आणि 2 मिनिटाची ट्रीटमेंट घ्यायची. तर म्हणून आम्हाला ह्याच्यासाठी खूप मदत पाहिजे आहे आणि ही मशीन्स आम्ही अनेक ठिकाणी बसवायचं आमचं सध्या लेटेस्ट कार्य आहे. नक्कीच. आणि त्याचा उपयोगही त्या भागातल्या लोकांना की जे अफोर्ड करू शकत नाही ती ट्रीटमेंट, त्यांना नक्कीच होऊ शकेल. ह्या थेरपीची आणखीन एक, ज्याला मी ब्युटी म्हणेन, की तुम्हाला पोटातून काही औषधं घ्यायला लागत नाही. लोकांना ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे स्टिरॉइड्स घ्यायची, ह्याला ते खूप घाबरतात. आणि म्हणून मग ते आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी वगैरे असे काय घेतात. ज्याची श्रद्धा असेल त्यांनी जरूर घ्यावं. पण ह्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला पोटातून काही घ्यायला लागत नाही. म्हणून पूर्वीच्या काळी 10 वर्षाखालच्या मुलांना कुठलीही ट्रीटमेंट देत नव्हते किंवा गर्भवती स्त्रियांना ट्रीटमेंट देत नव्हते. ती आता ह्या मशीनद्वारे आपल्याला देता येते, कारण ह्याला पोटात काही घ्यायला लागत नाही. बाह्योपचार आहे. बाह्योपचार आहे. तर त्यामुळे हा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि सगळ्यात सेफ आहे असं आमचं आता एक मिशन आहे. आणि मी लोकांना अपील करेन की आम्हाला त्याच्यासाठी डोनेट करा. नक्कीच तुमचं हे स्वप्न अगदी नक्की पूर्ण होईल, कारण त्याच्यामुळे खूप जणांना फायदा होणार आहे. मॅडम, नितळ, श्वेता आणि डॉक्टर माया तुळपुळे ह्या तिघांनाही खूप पुरस्कार मिळाले. तर त्याच्यातले तुम्हाला जास्त अपील झाले पुरस्कार, आवडले असे कोणते पुरस्कार आहेत? 2004 साली मला डॉक्टर अनिता अवचट स्मृती संघर्ष पुरस्कार हा श्वेताच्या कामासाठी पहिला पुरस्कार मिळाला. लेडी सर्जन, एक वेगळ्या वाटा चोखाळणारी स्त्री म्हणून 2000 सालीच शांताबाई किर्लोस्कर पुरस्कार मिळाला होता. तर तो तर ठीक आहे, माझ्या कामाबद्दल आणि एक्सपर्टीजबद्दल होता. पण 2004 साली हा जो पुरस्कार मिळाला, अचानक एक दिवस अनिल अवचट माझ्याकडे आले. त्यांना नेहमी सगळे प्रश्न पडतात आणि म्हणाले की आजतागायत मी असं काम करणारं कोणी पाहिलं नव्हतं, मला तुमच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे. मग ते येतच राहिले आणि अवघ्या 7-8 महिन्याच्या परिचयानंतर त्यांनी मला हा पुरस्कार दिला. ही एक पुरस्कार हा टीमवर्कला असतो, तो एखाद्या व्यक्तीला नसतो, तो चळवळीला असतो. पण आम्हाला सामाजिक प्रतिष्ठा या पुरस्कारा मिळाली. म्हणजे पुरस्काराचं कौतुक नसतं, पण त्याच्यामुळे तुम्ही लोकांपुढे येणं आणि तुमच्या कामाला एक दर्जा प्राप्त होणं, हे जे असतं ते आम्हाला ह्या पुरस्कारामुळे मिळालं. विषय पोचतो आणि लोकांपर्यंत. नक्कीच. त्यानिमित्ताने एक हलचल होते. हो. विचार केला जातो. हे काय काम आहे, काहीतरी बघूयात असं कुतूहल निर्माण होतं. मग अनेक पुरस्कार मिळाले, पण हा पहिला सगळ्यात आवडता. मग बाया कर्वेंच्या नावाने पुरस्कार मिळाला. तर आमचं काम म्हणजे स्त्रियांना जास्त पांढरे डाग असल्यामुळे आणि लग्न म्हणा किंवा कुठल्याही बाबतीत त्यांनाच जास्त अवहेलना आणि टोमणे सहन करावे अडसर ठरतो. नक्कीच. तर म्हणून बाया कर्वेंच्या नावाने जेव्हा पुरस्कार मिळाला 2010 साली, त्याचंही मला खूप अप्रूप वाटलं. डॉक्टर आनंदीबाई जोशींच्या नावाने पुरस्कार मिळाला. तर अशा पायोनियर डॉक्टरचा पुरस्कार मिळाला, त्याचंही कौतुक आहे. चेन्नईच्या मानव सेवा धर्म समितीने पुरस्कार दिला. तर हा प्रश्न सगळीकडे आहे आणि खरं म्हणजे साऊथ इंडियामध्ये ह्याला स्टिग्मा आणखीन जास्त आहे. म्हणून तिथल्या लोकांना असं वाटलं की आपण हा पुरस्कार द्यावा आणि मुंबईमध्ये एका मोठ्या कार्यक्रमात त्यांनी हा पुरस्कार दिला. त्या निमित्ताने आम्हाला कुठेतरी
दक्षिणेत थोडा ब्रेक थ्रू मिळाला असं मला वाटतं. तर असे हे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत. खूपच छान. खूप अभिमानास्पदच काम आहे तुमचं सगळं चाललेलं. तुमच्या रूपाने या सगळ्या लोकांना एक खूप आधाराचा हात मिळाला आहे असं मी नक्की म्हणेन. कामाच्या माध्यमातून आधाराचा हात मिळालेला आहे. तर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी सगळ्यांना तर आधी सांगेन की तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका. जगातलं आपलं अस्तित्व हे आपल्या शरीरामुळे आहे. मग मला उगीचच एक पांढरा डाग आला, मग मी काळीच आहे, बुटकीच आहे, माझं नाक असं आहे, असे हे जे आपल्या मनातले ग्रह आहेत ते काढून टाका. आणि हे काढून टाकले तरच कोणाचा सामाजिक कलंक जाईल. कारण प्रत्येकातच काहीतरी वैगुण्य आहे. कोणीच 100% नाही आहे. सगळ्या काही ऐश्वर्या राय आणि अमुक नसतात. पण म्हणून आपल्याला जे देवाने दिलं आहे त्याच्यात कुठेतरी प्रेम करा. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि दुसरं म्हणजे स्वतः पलीकडेही कुठेतरी प्रेम करायला शिका. की आज समाजात आपल्यापेक्षा काहीतरी कमतरता असलेले अनेक व्यक्ती आहेत. अशांना तुम्ही कुठेतरी आधार द्या. अनेक संस्था आहेत, NGOज आहेत, यांना स्वयंसेवकांची खूप गरज आहे. आम्हाला पण खूप गरज आहे. तर त्यांना कुठेतरी तुम्ही व्हॉलंटियर्स म्हणून मदत करा. तुम्ही आर्थिक मदत करा. पैशाने सगळं विकत मिळत नाही. तुम्ही तुमचा वेळ द्या. कुठेतरी त्यांच्या कामात सहभागी व्हा. तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये ह्या कामाचा प्रसार करा. तर ह्या सगळ्याची आज आपल्याला खूप गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आधी स्वतःला ॲक्सेप्ट करा, तरच तुम्ही आयुष्य सुखाने जगू शकाल. आणि ह्याचा बाऊ करू नका. अगदी. बी कॅज्युअल आहे. मला तुम्हाला काय फरक पडतोय? मला पडत नाही तर तुम्हाला काय पडतोय? सो वॉट. तर असं तुम्ही कुठेतरी ह्याच्यातून स्वतःचं समुपदेशन करून बाहेर पडा, असं मला सगळ्यांना एक संदेश द्यावा असं वाटतं. अगदीच. आणि अशा पद्धतीचं काम जर सगळ्यांच्याच माध्यमातून झालं, दृष्टिकोन बदलला गेला, अवेअरनेस वाढवला आणि आपल्याला जे शक्य आहे ते काम जर प्रत्येकाने ह्याच्या संदर्भात केलं तर एक निकोप व्यवस्था निर्माण होऊ शकेल, नाही का? बरोबर आहे. मॅडम, तुमच्या सगळ्या कामाने एक आत्मविश्वासाचा रंग तुम्ही ह्या सगळ्या लोकांच्या आयुष्यामध्ये भरलाय. तुमचं खूप व्यस्त शेड्यूल असतं. त्या सगळ्या तुमच्या धावपळीतून वेळ काढून सखी सह्याद्रीच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या प्रेक्षकांशी गप्पा मारल्यात, खूप माहिती सगळ्यांना मिळाली. त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप मनापासून आभार मानते. मी पण तुमची खूप आभारी आहे. नमस्कार.